मराठा बांधवांनी आझाद मैदानावर कूच करायला सुरुवात केली आहे. लाखो मराठा बांधव जे आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी बबनराव आयवाड आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल एकंदरीतच? मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे, ओबीसीतून त्यांना आरक्षण हवं त्यासाठी ते ठाम आहेत आणि लाखो जे मराठा बांधव आहेत ते एकत्र झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी दबाव सरकारवर वाढत आहे. कसं बघताय याकडे आपण? नाही, हे बघा, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये सर्वांना आहे. ते त्यांची मागणी घेऊन आंदोलन करत आहे. त्यांना सरकारने परवानगी दिलेली आहे. आंदोलनामध्ये किती लोक असावे, काय असावे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण ते करून राहिले. पण त्याच वेळेस त्यांची जी महत्वाची मागणी आहे की मराठा जातीला ओबीसीतनं आरक्षण देण्यात यावं, हा मुद्दा यापूर्वी सुद्धा चर्चेला आला होता. आम्ही सुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता 1 महिना सातत्याने या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलन केलं होतं आणि शेवटी आम्ही सरकारकडनं लिहून घेतलं. सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि ज्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही. तो विषय तेव्हा बंद झाला होता. पुन्हा आता नव्याने ती मागणी आलेली आहे आणि म्हणून ही नव्याने मागणी आली असताना आणि एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे कूच करत असल्यामुळे आमच्या सामान्य ओबीसीच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण झालेलं आहे, दहशतीचं वातावरण झालेलं आहे की आपल्याला जे संविधानिक 27% आरक्षण मिळते आहे हे कदाचित अडचणीमध्ये येऊ शकते, त्याच्यावर आघात होऊ शकतो आणि आपलं आधीच 52 ते 60% असलेल्या या ओबीसीला तुटपुंज 27% आरक्षण मिळतं आहे. आणि म्हणून ह्या 27% जर पुन्हा कमी झालं, म्हणजे खरं म्हणजे 27%चे पुन्हा 2 भाग आहेत की ओबीसी आणि व्हीजेएनटी. आणि मग जे काही मिळत आहे त्याच्यामधून आपलं आरक्षण कमी होणार का आणि आपल्या भविष्याच्या भावी पिढीचं नुकसान होणार का, ही भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे आज पुन्हा या राज्यातील ओबीसी एकवटलेला आहे आणि आपल्याला मिळत असलेल्या 27% आरक्षणाचं संरक्षण करण्याची तयारी त्यांनी दर्शविलेली आहे. आणि याकरता म्हणूनच उद्यापासनं नागपूरला साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आमचं निषेध त्या ठिकाणी करणार आहोत. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत. सरकार याच्या पूर्वी वारंवार बोललेले आहे, कालही आजही बोलत आहे. काल पण मुख्यमंत्री बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. भविष्यात सुद्धा सरकार आमच्यासोबत राहील अशी आमची अपेक्षा आमच्या मनाने. पण सामान्य ओबीसीच्या मनात जी दहशत निर्माण झालेली आहे ती दहशत दूर करण्याकरता एकदा पुन्हा सरकारने त्याच निर्णयावर आम्हाला चर्चेला बोलवून शिक्कामोर्तब करावं आणि सर्व ओबीसी समाजाला 60% असलेल्या ओबीसी समाजाला सरकारने धीर द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. आपण जर बघितलं असेल तर मराठा आंदोलनामध्ये आता मराठा आमदार सुद्धा एकवटलेले आहेत. हळूहळू ते सुद्धा आझाद मैदानावर जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. मात्र ओबीसी नेतृत्व असताना मोठ्या प्रमाणात ओबीसी नेतृत्व अशांना आपण बोलवणार आहात का होते? नक्की सर्वच सत्तेमध्ये जेवढे ओबीसी आमदार आहे किंवा विरोधामध्ये जेवढे ओबीसी आमदार आहे त्या सर्वांना उद्याला आम्ही निमंत्रित करणार आहोत. पर्टिक्युलरली विदर्भामधील आणि नागपूर जिल्ह्यातील जास्त. आणि हे सर्व आमदार कुठल्याही पक्षाचे असो, जेव्हा ओबीसीचा प्रश्न उभा राहतो तेव्हा मागील 10 वर्षापासून आमच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहतात आणि आम्हाला धीर देतात आणि आमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडून सोडविण्याकरता मदत करतात. म्हणून ते सुरुवातीपासून आमच्यासोबत आहे आजही, कारण कालच आमचा निर्णय झाला. त्याच्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील. आणि ओबीसी म्हणत नाही, सर्वच आमदार. काय मागच्या वेळेस नितीन राऊत साहेब आमच्यासोबत शेवटपर्यंत होते, सतीश चतुर्वेदीजी होते, विलास मुत्तेमारजी होते, ते सर्वच आजी माझी सर्व जेवढे आमदार खासदार आहे यावेळेस सुद्धा नक्कीच आमच्या प्रतिभाताई धानोरकर आहे, एन.डी. किर्सान आहे, अभिजित वंजारी आहे, सुधाकर अडबले आहे, विकास भाऊ ठाकरे आहे. सर्वच काँग्रेसचे असो, बीजेपीचे परिणय फुके, आशिष देशमुखनी काल ओपनली पाठिंबा जाहीर केलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सर्व पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा या ओबीसीच्या साखळी उपोषणाला आणि उपक्रमाला मिळेल याची मला खात्री आहे.
साखळी उपोषणाने खरंच प्रश्न सुटणार का? कारण की आता जर बघितलं असेल तर लाखो जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानावर एकत्र झाले आहेत. कुठेतरी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच ओबीसी उद्यापासून जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आहेत ते अधिवेशन साखळी उपोषण करतात. अशाने साखळी उपोषण खरंच तुम्हाला प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? नक्कीच सोडवले आम्ही याच्यापूर्वी सुद्धा. प्रत्येक वेळेस जनसमुदाय दाखवण्याची गरज नसते. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे साखळी उपोषण करून, जिल्ह्यापुरते मोर्चे काढून, धरणे देऊन, निदर्शने देऊन आम्ही आमच्या मागण्या सरकारकडनं पूर्ण करून घेत असतो. आणि त्याच्यामुळे जर खूपच गरज पडली तर आमची आताही सुद्धा मुंबईकडे कूच करण्याची मानसिक तयारी आहे. आम्ही ते करू, पण गरज बसली तर. गरज नसताना समाजाच्या लोकांना बाहेर काढून त्यांना त्रास देण्याचा आमचा काही हेतू नसतो. आणि म्हणून लोक आंदोलन करण्याच्या लोकशाही मार्गाने ज्या जे काही मार्ग आहेत, ज्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धतीचा आम्ही अवलंब करत असतो. स्टेप बाय स्टेप जाऊन जर सरकार ऐकतच नसेल तर मग तो शेवटचा मार्ग आहे. त्या शेवटच्या मार्गापर्यंत आम्हाला जावं लागणार नाही याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यासोबत काही भेटण्यासाठी आपण काय चर्चा करणार आहात का? कधी भेटण्याची वेळ मागणार आहात? की आमचं उद्यापासून आंदोलन सुरू झाल्यावर इथं ते आम्हाला चर्चेला बोलवतील किंवा त्यांचं शिष्टमंडळ आमच्या चर्चेला येईल. त्याच्यातनं मार्ग निघेल याची मला खात्री आहे. कुठल्या तरी एका बाजून त्यांनी आम्हाला बोलवलं तर नक्कीच आम्ही आमचं शिष्टमंडळ नागपूर किंवा मुंबईला त्यांना भेटू. त्यांनी त्यांचं शिष्टमंडळ नागपूरला पाठवलं तर नागपूरला आम्ही चर्चा करू. आम्ही कुठल्याही एका साईडचा आग्रह आमचा नाही आहे. हे सामंजस्यातनं समाजाचे प्रश्न सुटत असतात. एकेरी भूमिका घेऊन तो प्रश्न सुटत नाही. सामंजस्य भूमिकेतून आम्ही ओबीसीचे प्रश्न सोडवू असं जे निर्धार आहे ते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलेला आहे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.